नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो. आजपासून आपण एक महत्त्वाची सिरीज ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ विश्लेषण सिरीज सुरू करत आहोत. पण तत्पूर्वी ती सिरीज सुरू करण्याच्या पूर्वी आपण अत्यंत महत्त्वाचं असं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नेमकं तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स कसे मिळवता येतील. आता जो 2025 चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता, या पेपरमध्ये भूगोल विषयात तुम्हाला स्कोर करण्याला पूर्ण स्कोप होता आणि तसाच या विषयामध्ये नेहमीच तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न म्हणजेच 30 मार्क हमखास घेता येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला आज या भूगोल विषयाची स्ट्रॅटेजी समजून घ्यायची की नेमकं या विषयामध्ये आपल्याला हे मार्क कसे घेता येतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा, तुम्हाला 100% मार्क्स भेटतील म्हणजे भेटतील. चला सुरुवात करूया या विषयाच्या स्ट्रॅटेजी लेक्चरला. तर बघा, ऍक्च्युअल भूगोल विषयामध्ये आयोगाने नेमका आपल्याला काय अभ्यासक्रम दिलेला आहे हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयोगाने आपल्याला जसं की आता आपण बघू शकतो, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल असे 3 टॉपिक दिलेत. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास करताय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की भूगोल मध्ये भरपूर शाखा आहेत, 20-22 पेक्षा जास्त शाखा आहेत. बट आपल्याला नेमकं काय करायचंय, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल करायचा आहे. याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. मग बघा, आपल्याला याच्यावर फोकस करायचं आहे, पण मागच्या ज्या 10-12-15 वर्षातला जो ट्रेंड आहे, म्हणजे 10-12-15 वर्ष असं म्हणतोय, ह्याचा अर्थ काय की 2011 पासून जो म्हणजे 2012 पासून जो सिलेबस चेंज झालाय आणि 2013 पासूनचा जो पॅटर्न चेंज झालाय, त्या 2013 पासून तर आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंतचा मी सगळा चार्ट तुमच्या समोर मांडलेला आहे. सगळा चार्ट फॉर्म तुमच्या समोर आहे आणि या चार्ट फॉर्म वरून तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की नेमकं आयोगाने कोणत्या टॉपिकवर कसा भर दिलेला आहे. मग आपण बघू शकतो, बघा तुम्ही जर बघितलं तर प्राकृतिक भूगोलवर प्रत्येक वर्षी 5, 4, 5, 3, 2 असे प्रश्न आलेले. आणि आपण रिसेंट बघूया, रिसेंट म्हणजे 2019 ते 2025 चा बघूया. तर बघा, या 3 प्रश्न विचारलेले आहेत 2025 ला, एक प्रश्न 2024 ला, 23 ला 2, 22 ला 3, 21 ला 3. म्हणजे प्राकृतिक भूगोल महत्वाचा आहे, फिजिकल जिओग्राफीवर फोकस आहे. त्यानंतर दुसरा पार्ट येतो जगाचा भूगोल, जो प्राकृतिक आणि जगाचा भूगोल एकालाच ऍड होताना दिसतो. यात पण बघा 2021 ला 5, 2023 ला 22 ला 3, त्यानंतर 23 ला 2, 24 ला 3 आणि 25 ला 1 प्रश्न आलेला आहे. आता भारताचा भूगोल हा आता सध्या नवीन पॅटर्न मध्ये वाढणारा टॉपिक आहे. वाढणारा म्हणजे काय, गेम चेंजिंग ठरतोय. सगळ्यात जास्त फोकस आयोग याच्यावर करताय. मग बघू शकतात तुम्ही, भारताच्या भूगोलवर आता जर तुम्ही विचार करत असाल तर भारताच्या भूगोलवर 2020 पासूनचा ट्रेंड बघा तुम्ही वाढताना दिसतोय. बघा, 20 ला 4 प्रश्न होते, 21 ला 5 प्रश्न, 22 ला 6 प्रश्न, 23 ला 7 प्रश्न, 24 ला 3 प्रश्न आणि 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2025 च्या एक्झाम मध्ये भारताच्या भूगोलवर विचारलेले आहेत. मग तुम्हाला वाढता ट्रेंड दिसतोय भारताच्या भूगोलचा. नदी प्रणाली यामधलेच हे 2 प्रश्न आहेत, म्हणजे भारतामधले 2 प्रश्न आहेत, एक महाराष्ट्राचा एक भारताचा, असं पकडायला गेलं तर यात सुद्धा 1, 2, 1, 2, 2 म्हणजे नदीवर हमखास प्रश्न येतो. म्हणजे हा टॉपिक असा आहे की 100% याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर कृषी संलग्न क्षेत्र बघा तुम्ही, यावर पण तुम्ही बघू शकता 1, 1, 1, 2, 24 ला 2 होते, 25 ला नाही आलाय, पण या टॉपिकवर रिसेंटली प्रश्न विचारण्याचा आयोगाचा ट्रेंड राहिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल बघा, महाराष्ट्राच्या भूगोलवर सुद्धा आता हल्ली पहिले यायचे नाही बघा, मागच्या 5 वर्ष 6 वर्षाचा ट्रेंड बघा, प्रश्न यायचे नाही. पण आता बघा तुम्ही, आताचा ट्रेंड बघा, 20 ला 4 होते, 19 ला पण 2 होते, 21 ला पण 1, 22 ला 1, 23 ला 3, 24 ला 4, 25 ला 2. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलवर फोकस आहे. आणि 2018 मध्ये बघा, 2025 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 प्रश्न भूगोलवर आहेत. आता मी हे
जनगणना प्लस सगळे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला सर भूगोल तर 15च प्रश्न येतात, मग 15 प्रश्नांसाठी तुम्ही म्हणता इथं 18 प्रश्न कसे आले, तर यात जनगणनेचे पण काही प्रश्न आहेत, काही करंटचे प्रश्न आहेत, असे एकूण भूगोलशी रिलेटेड असणारे 18 प्रश्न दिसून येत आहेत. यात पर्यावरण सोडून द्या अजून, म्हणजे 18 प्रश्नांचा फोकस तुम्हाला या ठिकाणी 25 प्रश्न म्हणजे तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये दिसत आहेत. याच्यावरून तुम्हाला कळतंय की किती फोकस भूगोलवर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा तुम्हाला इथं अप्रोच बघता येईल. मग आता या अप्रोच वरून तुम्हाला एक तर कळलं असेल की मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाही नेमकं भूगोल विषयाला किती प्रश्न येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाला 15 क्वेश्चन येतात, बरोबर. आणि या 15 क्वेश्चन साठी नेमकं काय काय विचारतात तेच आपल्याला बघायचं आहे. म्हणून मी तो चार्ट तुम्हाला सुरुवातीला दिला, जेणेकरून तुम्हाला अंदाज घेता येईल की किती प्रश्न येतात. मग चला आता आपण थोडस भूगोल विषयाची एक स्ट्रॅटर्जी समजून घेण्याचा प्रयत्न करू. नेमके कोणकोणते टॉपिक आहेत. मी जास्त वेळ घेऊन हा व्हिडिओ बनवणार नाही. महत्वाचे टॉपिक ज्याच्यावर आयोग सध्या ट्रेंडिंग प्रश्न विचारते ते आपल्याला फोकस करायचे. तर बघा, जगाचा भूगोल मध्ये जर विचार केला तर सूर्यमाला हा एक महत्वाचा टॉपिक आहे. पहिल्या 3 पार्ट आहेत आपल्याला, जग, भारत, महाराष्ट्र. मग आपल्याला पहिले सुरुवात करायची जगापासून, मग भारताचा भूगोल, मग महाराष्ट्राचा भूगोल. नेमके कोणते टॉपिक करायचे, कोणावर फोकस असतो. 2026 ची जी एक्झाम आहे, या 2026च्या एक्झाम मध्ये 100% तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स आलेच पाहिजेत. तर चला बघा मग सूर्यमाला. आता सूर्यमाला जर बघितली तर सूर्यमालावर एखाद प्रश्न आपल्याला येतो, म्हणजे जसं की ग्रहांवर वगैरे वगैरे, त्याचा डिटेल पार्ट मी पुढे बघणार आहे. त्यानंतर दुसरा पार्ट आहे अक्षरवृत्त, रेखावृत्त, महत्वाचा आहे, यावर पण एखाद प्रश्न येतो. भूरूपशास्त्र हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे, याच्यावर तर प्रश्न जास्त येतातच, 2-3 प्रश्न हमखास असतात. आणि भूरूपांची निर्मिती हा त्याचाच पार्ट आहे. त्यानंतर हवामान शास्त्र, याच्यावर पण 2-3 प्रश्न या 2025च्या एक्झाम मध्ये हवामान शास्त्रावर खूप फोकस होता. त्यानंतर जगातील नैसर्गिक विभाग, आता याच्यावर हल्ली प्रश्न येत नाहीत, एखाद रँडमली प्रश्न येतो. त्यानंतर सागरशास्त्रावर एक प्रश्न तर कंपल्सरी असतो. ओशनोलॉजी, ओशनोग्राफीवर एक प्रश्न असणार आहे आपल्याला. मग बघा, आता सगळ्यात महत्वाचं, यात मी थोडा डेप्थ मध्ये जातो, म्हणजे जगाच्या भूगोल मध्ये अजून काय काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे कोणते कोणते टॉपिक करून जायचे, कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा. बघा मग यात काही मूलभूत संकल्पना, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपली असली पाहिजे सूर्यमालामध्ये. म्हणजे सिद्धांत असतात, वेगवेगळे थेरीज असतात. आपण पीवायक्यू अनालिसिस घेणार आहे, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला, जसं की विश्व निर्मितीचे सिद्धांत, पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत, जोड्या लावा असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी सिद्धांतांवर एक प्रश्न येतो. मागच्या ट्रेंड मध्ये 4-5 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर सूर्यकुल आणि सूर्यमालेतील ग्रह, ग्रहांवर पण एखाद प्रश्न रँडमली आपल्याला विचारला जातो. त्यानंतर पृथ्वीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ओके, म्हणजे पृथ्वीच्या सगळी माहिती, पृथ्वीचं परिवलन, पृथ्वीचं परिभ्रमण आणि पृथ्वीच्या रिगार्डिंग जेवढी पण माहिती आहे त्यावर प्रश्न येतात. त्यानंतर पृथ्वीची गती आणि त्याचे परिणाम याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, येतात. आणि ग्रहणेवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. चंद्रग्रहणवर प्रश्न विचारला गेलेला आहे. एखादी मिरॅकल घडलं त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टॉपिकवर 100% प्रश्न आपल्याला येतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जायचंय. बघा मग अक्षरवृत्त, रेखावृत्त हा तर जगातला भूगोल मधला हॉट टॉपिक आहे. म्हणजे यावर आयोगाने बऱ्याचदा सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. जसं की अक्षरवृत्त, रेखावृत्त, विषुववृत्त असेल, रेखावृत्त असेल, प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ असेल, आंतरराष्ट्रीय वार रेषा असेल, हे टॉपिक महत्वाचे आहेत. आणि मागील एक टॉपिक मधला एक माझा मुद्दा सुटला, तो म्हणजे जसं की खगोलशास्त्रामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता, सर्वात लहान दिवस कोणता, उत्तर गोलार्धातला, दक्षिण गोलार्धातला, असे पण प्रश्न आपल्याला विचारले. जेव्हा आपण पीवायक्यू अनालिसिस घेणार ना, तेव्हा अजून तुमचं एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होऊन जाईल. हे मी फक्त तुम्हाला टॉपिक सांगतोय, हे तुम्ही बघून ठेवा. त्यानंतर भूरूपशास्त्र, आता याच्यावर नेमकं काय फोकस करायचं, कारण हा आपल्यासाठी IMP आहे. म्हणजे जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा करतायत तर हा टॉपिक ही मोस्ट IMP आहे. मोस्ट IMP आहे म्हणजे काय, याच्यावर खूप सारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आयोगाने. त्यामुळे हा टॉपिक हॉट टॉपिक आहे असं म्हणू शकतात. काय आहे हा टॉपिक, थोडासा हॉट टॉपिक आहे. याच्यावर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग बघा, याच्यात भूखंड निर्मितीचे जे सिद्धांत आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो.
भूखंड निर्मितीच्या सिद्धांतावर प्रश्न येऊ शकतो. यावर प्रश्न येतात म्हणजे जसं की अल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत असेल, ओके, किंवा प्लेट टेक्टोनिक थिअरी असेल, जिओसिंक्लाइन थिअरी असेल, असे वेगवेगळे जे आपले कॉन्टिनेंट बनले ते कॉन्टिनेंट निर्मितीचे सिद्धांत असतील, किंवा प्लेट टेक्टोनिक सिद्धांत असेल, किंवा सागर तळ प्रसरण सिद्धांत असेल, असे अनेक सिद्धांतांवर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पृथ्वीचं अंतरंग याच्यावर तर 2025च्या एक्झामला सुद्धा प्रश्न होता, त्यामुळे त्याच्या अगोदर पण बरेचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा पण महत्वाचा टॉपिक आहे. खनिजे आणि खडक याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. खडकांचे प्रकार जसं अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक, जोड्या लावा वगैरे असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर महत्वाचं म्हणजे भूकवचाच्या हालचाली याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात की भूकवचाच्या हालचाली वगैरे याच्यावर प्रश्न येतो. म्हणजे असं म्हणू शकतो आपण अंतर्गत हालचाली, बहिर्गत हालचाली, बाह्य हालचाली किंवा अंतर्गत हालचाली याच्यावर एक्झोजेनेटिक अँड इंडोजेनेटिक मुवमेंट्स. त्यानंतर भूकंप आणि ज्वालामुखी, अर्थक्विक आणि व्होल्कॅनिझम याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. त्यानंतर भूरूपांची निर्मिती, लँडफॉर्म्स, लँडफॉर्म्स ऑफ रिव्हर, लँडफॉर्म्स ऑफ ग्लेशियर, लँडफॉर्म्स ऑफ सी वेव्स, लँडफॉर्म्स ऑफ विंड्स, लँडफॉर्म्स ऑफ वॉटर, ग्राउंड वॉटर. तर ह्यावर 100% आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे भूरूपांची निर्मिती हा टॉपिक सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पर्वत, पठार आणि मैदान. आता तो पठारांवर तर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्याला की कोणतं पठार कोणत्या टाईपचं आहे. म्हणजे आता असा प्रश्न आला तर कोणतं पठार कललेलं नाही, जसं की तिबेटचं पठार कललेलं नाही म्हणजे टिल्टेड नाही, किंवा मग पठार कोणत्यापासून कसं बनलंय म्हणजे संचयन कार्यामुळे कोणतं पठार बनलंय, व्होल्कॅनिझम मध्ये कोणतं पठार बनलेलं आहे. हा ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे पठारांची निर्मितीवर पण जोड्या लावा वगैरे असे प्रश्न आलेले आहेत, किंवा कोणता पठार कोणत्या देशामध्ये असं. म्हणजे आता पर्वतावर येऊ शकतो, मैदानावर येऊ शकतो, म्हणजे हे एक्सपेक्टेड टॉपिक आहेत. याच्यावर प्रश्न 100% आपल्याला येतात. त्यानंतर महत्वाचा आहे हवामानशास्त्र. हा सुद्धा आपल्यासाठी IMP आहे, म्हणजे याच्यावर पण हॉट टॉपिक्स आपण घेऊ शकतो. याच्यावर पण आयोगाने बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग बघा, वातावरणाची संरचना आणि स्वरूप याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सौरशक्ती आणि तापमान याच्यावर प्रश्न येतात. आता हीट बॅलन्स वर प्रश्न आलेला आहे आपल्याला ऑलरेडी. लॉंग वेव्ह, शॉर्ट वेव्स वर प्रश्न आलेले आहेत. हीट बॅलन्सचा प्रश्न येतो. तपांबर, स्थितांबरचा प्रश्न आलेला आहे ऑलरेडी मागच्या एक्झाम्स मध्ये, तो पण प्रश्न येतो. वायुदाब आणि वारे म्हणजे लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर तर येतोच बघा, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर. हा, आणि महत्वाचं म्हणजे हे जे लेयर्स आहेत या लेयर्स वरती काय काय कुठं कुठं घडतं असा पण प्रश्न येऊ शकतो आपल्याला. आर्द्रता येऊ शकतो, सांद्रीभवन, वृष्टी, पर्जन्य हे काही महत्वाचे मुद्दे आहेत. याच्यावर पण अधूनमधून प्रश्न आलेले आहेत. आणि ढग आणि ढगांचे प्रकार याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, आलेला नाही आजपर्यंत, येऊ शकतो. बट सगळ्यात IMP आहे वारे आणि वाऱ्यांचे प्रकार किंवा वायुदाब. हॉट टॉपिक आहे. लोकल विंड, स्थानिक वारे, याच्यामध्ये स्थानिक वारे करून जातो मी, जसं चिनूक आहे, फॉन आहे, बोरा आहे, सेमून आहे, ओके, लू आहे, ओके. या टॉपिक वर तर 100% आपल्याला प्रश्न येतात. म्हणजे वेगवेगळे स्थानिक वारे, जोड्या लावा, थंड वारे, उष्ण वारे हे आपल्याला माहित पाहिजे. याच्यावर आपल्याला 100% प्रश्न येऊ शकतात. म्हणून हा हवामानशास्त्रामधला हॉट टॉपिक आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर येतेच विद्यार्थी मित्रांनो, बट असे पण प्रश्न आपल्याला फॅक्च्युअल येऊ शकतात. त्यानंतर सागरशास्त्र. आता सागरशास्त्राचा जर मुद्दा बघितला, ओशनोग्राफीचा जर मुद्दा बघितला, तर या मुद्द्यावर पण बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता बऱ्याचदा आलेले आहेत म्हणजे काय, हा मुद्दा प्रश्न आलेले का आहेत हे सांगण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एक प्रश्न याच्यावर येतो आणि एक प्रश्न खूप महत्वाचा आहे, तो हक्काचा मार्क देऊन जातो आणि बरेच जण याला स्किप करून टाकतात. पण माझं मत आहे याला स्किप नका करू. मी सांगेल याची तयारी तुम्ही कुठून करावी, काय करावी, कशी करावी, तर स्किप मात्र करू नका हा मुद्दा, लक्षात घ्या. मग बघा, भूखंड मंच असेल, ओके. त्यानंतर खंडांत उतार, भूखंड चढ, सागरी गर्ता, सागरी मैदान हे सागर तळ रचनेचे भाग आहेत. आता बघा, हा चार्ट माझ्या PPT मध्ये योगायोगाने हा बऱ्याच वर्षापासून आहे आणि याच्यावर MPSC ने प्रश्न विचारलेला होता. हाच प्रश्न आलेला आहे की सागर तळाचे कोणकोणते भाग असतात, प्रश्न आलेला आहे. आणि लक्षात घ्या,
यांचं कोणता भाग किती आहे, जास्त आहे कमी आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. त्याचा सुद्धा क्रम लावा किंवा पर्सेंटेज वाईज जोड्या लावा असा प्रश्न 100% येऊ शकतो. मग सागर तळ रचनेमध्ये आपल्याला नेमकं काय काय बघायचं आहे, सागर शास्त्रामध्ये काय काय बघायचं, सागर तळ रचना, सागर जलाची शारता, सागर जलाच्या हालचाली, सागरी लाटा, सागरी प्रवाह असे बघून ठेवायचे मुद्दे. तुम्हाला माहिती का 2025च्या एक्झाम मध्ये सुद्धा गर्ता आपल्याला विचारला गेला होता, सागरी गर्ता जोड्या लावा प्रश्न विचारला गेला होता. म्हणून 2026 साठी सुद्धा गर्ता हा टॉपिक हॉट आहे. एक क्वेश्चन कन्फर्म पकडून चाला, ओशनोग्राफीवर महत्वाचा आहे. त्यामुळे सागर जलाची शारता विचारतील, नाही तर काहीतरी एक मुद्दा विचारतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण जगातील नैसर्गिक प्रदेश. आता हा जो मुद्दा आहे ना, यावर हा बेसिकचा मुद्दा आहे. बेसिक पुस्तकामध्ये याच्याविषयी डिटेल माहिती दिलेली आहे, पण याच्यावर बऱ्याचदा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा याच्यावर प्रश्न आलेले नाहीयेत किंवा एखाद प्रश्न एक्सपेक्टेड आहे. जसं की आपल्याला एखाद वेळेस गवताळ प्रदेशावर प्रश्न येऊन जाऊ शकतो. म्हणजे थोडासा डिफरंट वेने प्रश्न येतो याच्यावरच, पण वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. या भागात जर काही पर्यावरणीय हालचाल घडली असेल किंवा एखादा मुद्दा घडला असेल तर प्रश्न येऊ शकतो. म्हणून बघा हा टॉपिक सुद्धा आपण करून जायचा आहे. उष्ण वाळवंटी प्रदेश याच्यावर प्रश्न आलेला आहे, मान्सून प्रदेशवर प्रश्न येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे, आणि विषुववृत्तीय प्रदेश खास हे हॉट टॉपिक आहेत बघा. याच्यावर प्रश्न विचारले जातात. भूमध्य सागरी हवामान प्रदेश आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात. टुंड्रा प्रदेश आहे, विचारले जातात. बट सध्या येत नाही येत, पण तरी हा टॉपिक करूनच जायचा. एखाद मार्क जाऊ शकतो, हवामानशास्त्राशी रिगार्डिंग प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर भारताचा भूगोल. जगाच्या भूगोलमध्ये काय काय करायचं मी तुम्हाला सांगितलं, आणि जगाच्या भूगोलमध्ये अजून काय काय करायचं ते एक्स्ट्रा मुद्दे मी शेवटी सांगणार आहे. की काही टॉपिक आहेत जगाच्या भूगोलमध्ये जे 100% विचारले जातात, त्याविषयी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. मग बघा भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलमध्ये तुम्ही काय काय करून जा. भारताच्या भूगोलमध्ये पहिले 4 चॅप्टर बघा, हे पहिले 4 चॅप्टर. आता सगळेच चॅप्टर तुमच्या समोर मांडलेत. हे आहेत हॉट म्हणजे IMP, व्हेरी IMP. सगळ्यात जास्त प्रश्न जर येत असतील ना या 4 टॉपिकवर, आणि यातला एक अजून महत्वाचा टॉपिक आपला इथं आहे, तो म्हणजे मानवी भूगोल. आणि या मानवी भूगोलमध्ये येतो खास करून लोकसंख्या किंवा मानवी वसाहती किंवा स्थलांतर, हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे याच्यावर MPSC ने प्रश्न विचारले आहेत, आणि 2025च्या एक्झाम मध्ये तब्बल 7 प्रश्न होते लोकसंख्येवर. तुम्ही विचार करा, 7 प्रश्न, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी मिळून 7 प्रश्न लोकसंख्येवर होते, पॉप्युलेशनवर होते. विचार करा की किती महत्वाचा हॉट टॉपिक असेल हा. त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत इम्पॉर्टंट आहे असंच तुम्ही म्हणू शकतात. म्हणून करायचं आहे. त्याशिवाय खनिज संपत्ती, वाहतूक, अधूनमधून प्रश्न येतात. वने, यात मृदा एक टॉपिक आहे जो ऍड करून घ्या तुम्ही, सुटला असेल तर अधूनमधून याच्यावर एखाद प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्यामुळे हे टॉपिक अधूनमधून येणार आहेत मधले, पण हे 5 टॉपिक करूनच जायचं. मग प्राकृतिक भूगोल मध्ये तुम्हाला माहिती आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असेल, त्यानंतर तुमचा उत्तर भारतीय मैदान असेल, द्वीपकल्पीय पठार असेल, किनारी मैदानी प्रदेश असेल, बेटे असतील, यावर प्रश्न येतो. राजकीय भूगोल मध्ये आपल्याला माहिती आहे की भारताचं स्थान, विस्तार. आता 2025 लाच बघा ना, कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही असा प्रश्न आपल्याला आलेला आहे. किंवा मग स्थान विस्तार मध्ये आपल्याला अक्षरवृत्त, रेखावृत्तावर प्रश्न येऊ शकतो. सो हॉट टॉपिक आहे राजकीय भूगोल. नद्या 100% प्रश्न येतो. सिंधू नदीवर प्रश्न होता, 2 प्रश्न होते सिंधू नदीवर, येऊ शकतात. हॉट टॉपिक आहेत. त्यामुळे लोकसंख्येवर तर 7 प्रश्न होते. इम्पॉर्टंट काय काय आहे भारतामध्ये शॉर्ट मध्ये सांगितलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे महाराष्ट्राचा भूगोल. आता ऍक्च्युअल जे काही आपले विद्यार्थी आहेत, सगळेच विद्यार्थी आहेत, हे महाराष्ट्राचा भूगोलची तयारी करतातच. आणि महाराष्ट्राचा भूगोल हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास आपण कंबाईन साठी करतोच. त्यामुळे इथं राज्यसेवेला 2-3 प्रश्न यायला लागलेले आहेत. अगोदर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा ट्रेंड बघितला तर महाराष्ट्राच्या भूगोल फारसे तेवढे प्रश्न येत नव्हते. बट आता मात्र महाराष्ट्राच्या भूगोलवर प्रश्न आपल्याला येत आहेत. मग महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, नद्या, हवामान हे पण हॉट टॉपिकच आहेत, कारण रिगार्डिंग यांच्यावरच प्रश्न आपल्याला आलेले आहेत. त्यानंतर कृषी, वने, जलसिंचन, उद्योग, मानवी भूगोल, खनिजे, वाहतूक, दळणवळण
या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो बघा की आपल्याला हे टॉपिक मी तुम्हाला सांगितले आणि जगाच्या भूगोलमध्ये मी थोडस फास्ट यासाठी घेतोय की हॉट टॉपिक तुम्हाला सांगतोय. इथं पण तेच टॉपिक आहे, सेम आहेत, इथं पण तेच आहेत, जे भारताला आहेत तेच महाराष्ट्राला आहेत, इथं काही वेगळं तुम्हाला करायचं नाही. तर लक्षात राहू द्या, मानवी भूगोल इथं पण महत्वाचा आहे, म्हणजे लोकसंख्या इथं पण महत्वाचं आणि इथं पण हे टॉपिक जे हॉट आहेत, इथं राज्यसेवेला ह्याच टॉपिकवर जास्त फोकस राहिलेला आहे आयोगाचा. ठीक आहे ना. त्यामुळे हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित आणि प्रॉपर करा. मग बघा संदर्भ पुस्तकं काय वापरायची यावर मी येणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला बोललो होतो की जगाच्या भूगोलचे मी काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत. जगाच्या भूगोल मधला पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे नद्या करा. जगाच्या सुद्धा नद्या करा. जगाचे वाळवंट करून जा, जगाचे पर्वत करून जा, जगाचे पठार करून जा. हे काही महत्वाचे टॉपिक आहेत. ठीक आहे. आणि स्थलांतरित शेती हा आयोगाचा फेवरेट टॉपिक राहिलेला आहे जगाच्या भूगोल मधला, जो शेती आणि कृषीशी संबंधित येतो आणि भारताचेही विचारतात. तर हे जगातले काही हॉट टॉपिक आहेत, म्हणजे नद्या, ठिकाणं, शहरं यावर प्रश्न सुद्धा जगाच्या भूगोलमध्ये येतात. इव्हन भारताच्या भूगोलवर सुद्धा येऊ शकतात. टुरिझम वगैरे वर सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. आता सगळ्यात महत्वाचं सर, आम्ही नेमकं काय काय तयारी करायची किंवा काय काय आम्ही वाचून केलं पाहिजे आणि जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल तिघांचा अभ्यास आम्ही कसं करायचा. आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतोय की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जास्त जास्त फोकस असतो जगाचा आणि भारताचा भूगोलवर. राज्यसेवा जर तुम्ही करतायत, महाराष्ट्राच्या भूगोलात 2-3 प्रश्न येतात आणि ते पण तुम्हाला सांगतो ना, आयोगाने मागच्या 4-5 वर्षापासून तर डोंगर रांगा, आपल्या महाराष्ट्राच्या पर्वत रांगा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट याच्यावर तो 100% प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पहिले 4 चॅप्टर आणि एखाद लोकसंख्येचा, एखादा खनिज संपत्तीचा, बस या अवतीभोवती बाहेर आयोग निघतच नाही. मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, 5वी ते 12वी पर्यंतची स्टेट बोर्डची बेसिक पुस्तकं तुम्ही चांगली करा बघा. कारण बघा असे काही प्रश्न आयोग आता विचारायला लागले जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, काही प्रश्न आयोग असे विचारायला लागलेला आहे की जे स्टेट बोर्ड मधूनच सोर्स येतो. कारण बघा एखादा जसं निर्वनीकरण असेल, शेतीचं व्यापारीकरण असेल, हा कापूसची बाजारपेठ असेल किंवा एखाद्या फळांची बाजारपेठ असेल, म्हणजे हे प्रश्न असे आहेत, हे टिपिकल कुठून तरी येत आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. मत्स्यपालन योजना असेल तर हे प्रश्न तुम्हाला आर्थिक पाहणी असेल भारताची, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल, हे दोघं बघून जा. याच्यामध्ये ज्या ज्या स्कीम सुरू झालेल्या आहेत त्याचा संदर्भ भूगोलशी, म्हणजे भूगोलला करंटचा टच खूप जास्त दिला जातोय. त्यामुळे तुम्हाला हा मुद्दा माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 11वीचा एनसीईआरटीचे पुस्तक, हे दोघही पुस्तकं, एक इंडिया एन्व्हायरमेंट नावाचं आहे आणि एक फंडामेंटल ऑफ जिओग्राफी नावाचे. जर तुम्ही इंग्लिश मधून करणार असाल ना तर हे दोघही एनसीईआरटीचे पुस्तकं बेस्ट आहेत. आपल्या राज्यसेवेसाठीचे हे बेस्ट बुक आहे. बरं, याला तुम्हाला मराठीत पाहिजे असेल तर इंद्रजित राठोड सरांचं एक प्राकृतिक भूगोल म्हणून पुस्तक आहे. हे छोटस आहे बट इफेक्टिव्ह आहे, खूप फायदेशीर आहे. याच्यामधून बरेचसे डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत आणि त्यात सराव प्रश्न पण दिलेले आहेत. म्हणजे आयोगाने आतापर्यंत विचारलेले, प्री मेन्सला विचारलेले प्रश्न पण आलेले आहेत. आणि लक्षात घ्या, आयोग काय करते माहिती का, 2012 पासून तर 2024 पर्यंत आपल्याला माहिती की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती. यामध्ये बरेचसे जगाचे भूगोलचे प्रश्न आहेत, हवामानशास्त्राचे प्रश्न आहेत, भूरूपशास्त्राचे प्रश्न आहेत, इथूनच हे प्रश्न सरळ सरळ उचलले जातात आणि ते प्रिलिमला येऊ शकतात. त्यामुळे मेन्सचे प्रश्न बघणं गरजेचं आहे. आणि कोणत्या मेन्सचं, तर 2012 पासून 24 पर्यंत असलेल्या ऑब्जेक्टिव्ह मेन्सचे. ठीक आहे. त्यानंतर भारताचा भूगोल, कपिल पवार सरांचं हे पुस्तक आहे, किंवा मी काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, ते पण केल्या तरी चालतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही माझं पुस्तक, राहुल पाटील विकास गिरासे, माझं स्वतःचं पुस्तक आहे युनिक पब्लिकेशन कडून, ते वापरू शकतात. अदरवाईज तुम्हाला सौदी सरांचं पुस्तक सुद्धा यात वापरता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, यामध्ये या पुस्तकातूनच तुम्हाला मी पूर्णपणे महाराष्ट्राचा भूगोल शिकवणार आहे आणि त्यामुळे पूर्ण करंट टच
जसे करंटचे प्रश्न भूगोलमध्ये तुम्ही कंबाईनला बघितले असतील, कंबाईन 2000 ग्रुप बी चं बघा 2024 ची 25 ची, त्यानंतर तुम्ही 2025 ची ग्रुप सी बघा, जॉग्राफी मध्ये करंटचा दिसतोय. म्हणजे इकॉनॉमिक सर्वे भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल, याच्यावर खूप जास्त फोकस आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला भूगोलमध्ये जर मार्क्स मिळवायचे असतील आणि खास करून आउट ऑफ मार्क्स देणारा विषय, मला स्वतःला, मी स्तुती करत नाहीये, मी काय स्तुती करत नाही, पण मला स्वतःला 15 पैकी 14 मार्क होते राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तर कशामुळे? कारण स्ट्रॅटेजिकली मी स्वतः शिकवतो पण, बट त्याचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला सुद्धा 15 पैकी 15 मार्क्स या विषयामध्ये भेटू शकतात. मग तुम्ही कोणताही विषय असू द्या, म्हणजे भूगोल असू द्या, राज्यघटना असू द्या, इतिहास असू द्या, कोणताही विषय असू द्या, या 5 गोष्टी फॉलो करा. पहिले काय? अभ्यासक्रम समजून घ्या, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चांगल्या बघा, बेसिक पुस्तकं वाचा, मूळ संदर्भ ग्रंथ मग वाचा, आणि मग भरपूर प्रश्नांचा सराव करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करण्यापेक्षा तुम्ही PYQs जर फॉलो केले ना तर त्याच्या बाहेर काही येत नाहीये. आयोग त्यालाच अवतीभोवती धरून 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 नवीन नवीन, तुम्हाला एक प्रश्नाचं एक्झाम्पल देतो मी, जो प्रश्न 2019 ला आलेला आहे आणि तोच प्रश्न 2025 ला पण आलाय. म्हणजे काय आहे? लोकसंख्येवरचा प्रश्न आहे, शहरावरचा प्रश्न आहे, की खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये जास्ती म्हणजे नागरी लोकसंख्या जास्त आहे, असा काहीतरी 2019 ला प्रश्न आहे. आणि त्याचं पर्सेंटेज, तेच शहर आहेत ऑप्शन मध्ये तेच आहेत, आणि त्याचं पर्सेंटेज 13% नागरी लोकसंख्या कोणत्या कोणत्या शहरामध्ये राहते. मग मुंबई, चेन्नई, कलकत्ता, त्यानंतर मग आपलं असेल बेंगळूर, असे ऑप्शन येऊ शकतात आपल्याला, चेन्नई, असे ऑप्शन येऊ शकतात. म्हणजे सांगायचं काय झालं, हे जे मेजर मेजर शहर आहेत, महानगरीय शहर आहेत, त्याच्यामध्ये कोणते शहर आहेत की जे 1 कोटीच्या वर लोकसंख्या आहे शहरी, तर नागरी किंवा शहरी असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट अप्रोच जर माहित असला ना तर 100% तुम्ही मार्क्स काढू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ही आज फक्त महत्वाचे पॉइंट्स आणि कोणते कोणते टॉपिक तुम्ही करून जावे हे तुम्हाला आज सांगितलेलं आहे. लवकरच आपण आपली PYQ सिरीज लॉन्च करतोय, जे तुमच्या समोर हे बॅनर दिसत आहे. तर ही PYQ सिरीज चे व्हिडिओ आपले लगेच हा व्हिडिओ झाल्या येणार आहेत. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू आपल्या आद्विक करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला फॉलो करा आणि हे जे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आज मी टाकलाय याला व्यवस्थित बघा, यानुसार तुमचं अभ्यास अप्लाय करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही PYQ सिरीज बघायला अजिबात विसरू नका. सो आजसाठी इथं थांबूया. धन्यवाद.